मित्रांनो व्हॉट्सअपने एकदम बकवास असं अपडेट्स आणले आणि एकदम म्हणजे एकदम बेकार अपडेट आले आणि ह्या ॲपच्या मध्ये तुम्ही बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट होऊ शकतात. कोणत्या अपडेट्स आहेत सगळं काय डिटेल्स मध्ये सांगा आणि एक सरकारचा रूल सुद्धा यात ऍड झालेला आहे. सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेणार. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. सगळ्यात पहिला अपडेट्स तुम्हाला सांगतो, हे जे काही अपडेट्स आहे बऱ्याचशाच लोकांना माहिती नसेल की काय केलं आहे की व्हॉट्सअपवरून डायरेक्ट तुम्ही टेलिग्राम झालं, अंतरा ॲप झालं, ह्या ॲपशी तुम्ही डायरेक्ट ती चॅटिंग करू शकता. म्हणजे की थर्ड पार्टी ॲप्स जे काही असतात त्याच्याशी डायरेक्ट तुम्ही चॅटिंग करू शकता. हे जे काही अपडेट्स आहेत ते आता सध्या ट्रायल सुरू आणि बीटा टेस्टिंग मध्ये बरेचशाच लोकांना भेटलं सुद्धा आहे. हे जर आपल्याला भेटलं तर याच्यावर पर्सनल व्हिडिओ तुम्ही बनवणारच आहे. पण आता सध्या ही न्यूज आहे ते जास्त करून व्हायरल होतं आणि ही खरीच न्यूज आहे आणि हे अपडेट्स आहेत तर सध्या टेस्टिंगला सुद्धा सुरू आहे. पण महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला सांगतो काय येते की प्रायव्हसी. व्हॉट्सअप काय सांगते, तुम्ही जर समजा डायरेक्ट व्हॉट्सअपवरून अंतरा ॲपची जर चॅटिंग केलं तर व्हॉट्सअप सांगते आमच्यात जे मेसेज येतील किंवा तुम्ही जे मेसेज करणार हे जे काही आहेत इन टू इन्क्रिप्शन आहेत, म्हणजे की हे सेफ राहणार आहेत. पण समोरचे जर समजा अंतरा ॲपमध्ये जर तुम्ही मेसेज असतील त्याची खात्री व्हॉट्सअप देत नाही. ते जे मेसेज असतील ते बाहेर फॉरवर्ड झाले किंवा लीक झाले तर याची खात्री व्हॉट्सअप देत नाही. व्हॉट्सअप फक्त तुम्हाला काय म्हणतंय की व्हॉट्सअपवर जे मेसेज येतील ते इन टू इन्क्रिप्शन आहेत. फक्त अंतरा ॲप झालं, टेलिग्राम ॲप झालं, याची ती काही गॅरंटी घेऊ शकत नाही की हे तुमचा डाटा बाहेर जे काही आहेत ते फॉरवर्ड करतील किंवा मेसेज जे काही असतील ते तुमचे सेफ राहतील का नाही याची खात्री नाही. हे जे काही अपडेट्स आहे हे तुम्हाला कुठे भेटणार आहे, जसं की सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसीमध्ये तुम्हाला हे ऑप्शन भेटणार. त्यांनी आता सध्या सांगितलं प्रायव्हसीमध्ये तिथे थर्ड पार्टी ॲपचा एक ऑप्शन भेटेल, त्याला तुम्ही ऑन करून डायरेक्ट इतर थर्ड पार्टी ॲप्स असतील जे बरेचसेच ॲप्स आहेत, टेलिग्राम झालं, अंतरा, बरेचसेच असे ॲप आहेत त्याच्याशी डायरेक्ट तुम्ही चॅटिंग करू शकता. कोणताही व्यक्ती असेल त्याच्याशी तुम्ही चॅटिंग करू शकता. पण मेसेजची एक मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की आपण काही मेसेज करतो हे सगळ्यात सिक्युअर राहणं महत्त्वाचं आहे. याच्यासाठी काय असतं की टू स्टेप व्हेरिफिकेशन जे काय असतं तुम्हाला माहिती आहे, आपल्या व्हॉट्सअप ज्यावेळेस आपण त्याला ऑन करतो त्यानंतर तो पासवर्ड टाकल्यानंतर आपण व्हॉट्सअप आहे ते ओपन करू शकतो, म्हणजे की व्हॉट्सअप आपल्याला हॅक करू शकत नाही. तशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो इन टू इन्क्रिप्शन सुद्धा व्हॉट्सअपमध्ये आहे. ह्या दोन गोष्टी तर आहेत. पण दुसरी गोष्ट व्हॉट्सअपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देत आहे, आमच्या जे मेसेज येतात ते सिक्युअर आहेत. पण समोर जे की अंतरा ॲप झालं, टेलिग्राम ॲप झालं, ह्याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. याच्यात जर तुमची जी की तुम्ही जर समजा टेलिग्रामवर एखाद्या व्यक्तीची चॅटिंग करताय आणि ते जर तुम्हाला माहिती आहे टेलिग्रामवर जर इन टू इन्क्रिप्शन जर नसेल आणि ते जर मेसेज बाहेर फॉरवर्ड झाले तर व्हॉट्सअप सांगते आम्ही त्याची जी की आहे त्याची खात्री देऊ शकत नाही. अशा पद्धतीने हे पहिलं अपडेट्स आले. दुसरे जे काही अपडेट्स आहेत बरेचसे लोक म्हणत होते की आता भारत सरकार आहे ते व्हॉट्सअपवर मेसेजवर लक्ष ठेवणार आहे का, तर एक गोष्ट सांगते येथे काय झालं की जे लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत किंवा कोणते गुन्हेगार म्हणा अशा गोष्टी फसवेगिरी करतात यांचे जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहे ते चेक केले जाऊ शकतात. त्यामुळे व्हॉट्सअप जे काही व्हॉट्सअप आता इतर तुमचे मेसेज असतील किंवा इतर कोणत्या रँडमली व्यक्ती असेल त्याचे मेसेज आहेत ते कोणते भारत सरकार असो किंवा कोणी व्हॉट्सअप स्वतः ते मेसेज असतील ते वाचू शकत नाही. त्यामुळे चिंता करू नये की बाबा बरेचसे लोक म्हणतात की भारत सरकार व्हॉट्सअपची आपली जी की चॅटिंग असेल ते वाचू शकतं. असं काही सुद्धा नाही. व्हॉट्सअप जी काही पूर्णपणे स्वीकार आहे. जे तुम्हाला माहिती इन्कम टॅक्स बुडवतात किंवा इन्कम टॅक्स बुडवतात म्हणजे जे काही इन्कम टॅक्स जे काही असतो ते भरत नाहीत त्या व्यक्तींना मोठा प्रॉब्लेम येणार, कारण की आता भारत सरकार तुमचे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट आहे चेक सुद्धा ते करणार आहे. आणि जे की एक नंबरचा अपडेट आहे हे सर्वात भयंकर म्हणजे एकदम बकवास अपडेट आहे. आणि जर तुम्ही जर समजा हे अपडेट जर मला भेटलं तर हे जो डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तो बनवणार आहे. आणि समजा जर हे अपडेट्स आलं आणि तुम्ही जर एखाद्या व्यक्ती चॅटिंग करताय आणि जर समजा व्हॉट्सअपवरून तुम्ही अंतरा ॲपमध्ये चॅटिंग करताय मग अंतरा ॲपचा मोठा प्रॉब्लेम काय, त्यात इन टू इन्क्रिप्शन नसल्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी सांगितलंय आम्ही याच्यावर काम करताय पण हे कधी अपडेट ही सांगता येत नाही. आणि हे आल्यानंतर जर मी याच्यावर व्हिडिओ नक्की बनवणार आहे, कारण की अंतरा ॲपमध्ये इन टू इन्क्रिप्शनचा ऑप्शन फक्त कॉलिंगलाच तेवढा आहे, मेसेजला ऑप्शन नाही. त्यामुळे हा सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला. व्हॉट्सअपने हे जे काही एकदम बेकार असे अपडेट्स आणलेत. व्हॉट्सअप स्वतः तुम्हाला सगळ्यात पहिले तर सांगत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हॉट्सअप काय म्हणताय, तुम्ही आमच्या व्हॉट्सअपमध्ये एखादा मेसेज आला किंवा आमच्या व्हॉट्सअपमधून तुम्ही मेसेज जर बाहेर केला व्हॉट्सअप ॲपमधून तर हे सिक्युअर आहे व्हॉट्सअपमध्ये. पण व्हॉट्सअपमधून एखादा मेसेज दुसरीकडे गेला तर तो सिक्युअर राहील का नाही याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे व्हॉट्सअपमधून डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामला केला किंवा अंतरा ॲपला जर मेसेज केला तर हे सिक्युअर राहील का नाही याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. व्हॉट्सअपमध्ये आम्ही काय गॅरंटी देऊ शकतो की इन टू इन्क्रिप्शन आहे, तुमचा मेसेज बाहेर फॉरवर्ड होणार नाही, कोणी वाचू शकत नाही, हे खात्री व्हॉट्सअप स्वतः देत आहे. पण जसं की अंतरा ॲप ह्या ज्या ॲप्स आहेत याची खात्री व्हॉट्सअप देत नाही, कारण की तुम्हाला पण माहिती आहे हे जे की थर्ड पार्टी ॲप्स असतात यात तुम्हाला माहिती आहे बरेचसे फीचर्स अनलॉक भेटतात, यामुळे लोक यूज करतात आणि याला मोठा प्रॉब्लेम येऊ शकता. पण जर समजा थर्ड पार्टी वेबसाईट किंवा कुठलीही असेल
जर समजा तुम्हाला माहिती आहे तेव्हा जर तुम्ही डाउनलोड करून जर यूज करत असाल तर मी एकच गोष्ट सांगेन, अजिबात तुम्ही चॅटिंग करू नका. आणि समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर मेसेज केला थर्ड पार्टी ऍप वरून तर तुम्ही त्याला डायरेक्ट ते ब्लॉक सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने अपडेट आणि कन्फर्म सुद्धा झालंय. बाहेरच्या देशात आहे टेस्टिंग सुद्धा चालू आहे आणि बीटा टेस्टिंग मध्ये सुद्धा बरेचसे त्यांना भेटलाय. आणि हे जर आपल्याला भेटले तर डायरेक्ट याच्या व्हिडिओ येतो नक्की बनणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि या अपडेट विषयी कसं वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्ट